गुड मॉर्निंग कोकण पल्समध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी आता आम्ही निघालो आहोत खेडला, लावणीसाठी जाणार आहे भाताच्या. तर वाजले किती आहे? 8:30 झाले. जरा उशीर झाला कारण झाडं होती सर्व. दाखव पाठीमागे बघा, सगळी झाडं भरून टाकली. जेवढी उषाने व्हिजिट केली कुठे कुठे तिथून भाडं आणलेली. आणि 2 टिलरचे ब्लेड आहेत, हे लावून बघायचे चिखलनीला. इथून आम्ही वाशी मार्गे जाणार आहोत. मध्ये पेट्रोल गॅस भरणार आहे. गॅस संपलेला आहे. आणि तिथून मग इथून खोपोली मार्गे ना, बघूया कसं. हां, खोपोली मार्गे खालापूर मार्गे जाणार आहोत. खालापूर मार्गे जाणार आहोत. ऑलरेडी आमचं आता शेती झिरो करणार. ऑलरेडी आमचं आता हे 2 दिवसात होणार आहे लावणी करून. तरवा आम्ही आता सांगितलं, आज त्यांनी सुरुवात करणार आहेत. म्हणजे ते शेजारी आहेत ना, ते म्हणाले बघतो म्हणून, अरेंज करतो माणसं. तर तिथे लावणी नाही म्हणजे तरवा काढायचं काम आज सुरू होणार आहे. आणि उद्या लावणी. आम्हाला ते शेजाऱ्यांचं खूप मदत होते याच्या कामांमध्ये. 2 दिवसात बघायचं आणि मला परत रिटर्न यायचं आहे. आणि मला सोलापूरला जायचं आहे आणि माझं रविवारचं तिकीट आहे. सो चला, आज आपण खूप दिवसांनी चाललो आहे गावी. सो आय एम व्हेरी हॅपी. कशेडी घाटाची परिस्थिती काय माहीत नाही पावसात. आम्ही बोगद्याच्या इथून जाणार आहोत ना, मिळालं तर चान्स. चला मग हे वडाळा स्टेशन आहे. आता इथून आम्ही फ्रीवेला निघणार आहोत. मोनो स्टेशन, मोनोचं. नेहमीच्याच रूटने जाणार आहोत, काही चेंजेस करणार नाही. फक्त गोवा मुंबई मार्गाने नाही जाणार. खोपोली म्हणजे खालापूर मार्गे पेणवरून मग हे काय नाव त्याचं, नाव विसरतो. वाकणच्या इथे पण पुढे कामं चालू आहेत, त्यामुळे खड्डे आहेत सगळे. रस्ता चालू आहे करायचा. चला, मध्ये मध्ये भेटू. गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला आहे. बेलापूरला आम्ही थांबलो आहे. बेलापूरपेक्षा बेलापूरच आहे. मारुती सुझुकीचं शोरूम आहे आणि हे पण आहे, सर्व्हिस सेंटर पण आहे. गाडीचा AC चा बेल्ट पडला आहे. तो आता त्याच्या कामासाठी थांबलेलो आहे. तर बघूया किती लवकर करून देतात. सांगितलं तर, रिक्वेस्ट तर केलेली आहे. बघूया, आले आहेत आता. बघा, आता बेलापूरच्या काही सर्व्हिसमध्ये आलो आहे आम्ही. काय बेल्ट तुटला ना, कारण गाडी फारशी वापरत नसल्यामुळे त्याला ते गंजलं ना, गंजल्यामुळे त्याचा तो AC कूलरचा बेल्ट तुटला. सो आता इथे बेल्ट चेंज करणार आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार. तिकडे आपलं तरवा सुरू आहे काढायचं. बघू आता किती वेळ लागतो. 9:30 झाले, कारण ही कंपनी आहे ना. चला बाय. थोडं सगळं फॉर्मॅलिटी करावं लागतात. फॉर्म भरा, होऊन तर जाईल. बघूया नंतर, नाही तर गाडी गरम होईल.
चल कॉफी पिते जरा. चला मस्त कॉफी. वेटिंग रूम आहे मारुती सुझुकीची. काय म्हणतात गाडी चालवत नाही ना म्हणून तू जणते. चला मारुतीमधून काम झालं आहे सर्व्हिस सेंटरमधून. 2 तास त्याच्यात वेस्ट गेले आमचे. वेस्ट म्हणता येणार नाही, चांगल्या एका अर्थानं झाला की AC बंद झालेला तो बेल्ट त्यांनी चेंज केला आणि आता निघालो. मी कुठे आलो आपण? कळबन उरण फाटा. उरण फाट्याच्या इथे. चला मग प्रवास चालू झालेला आहे, बघूया. 2 तास डिले झाला. ड्रायव्हर जरा आमचा कंटाळला, मग काय बोर झाली. नाश्त्याची प्रवासात काय पण म्हणजे काय सगळं सुरळीतच होईल असं थोडी असतं. आणि गाडी आम्ही वापरत नाही ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. बऱ्याच दिवसांनी आता गावी चाललोय आम्ही. आता एरवी कसं गावी जाताना ॲटलिस्ट गाडीचा यूज होतो. हा इथे एक कुठेतरी पागोडा आहे. पागोडा. चला भेटूया आता. चला आता नॉनस्टॉप चालायची, बघायचं आहे. ओके, जेवणासाठी कुठेतरी थांबावं लागेल. चलो बाय. नाव बघा, शेमडी गावाचं नाव. गावाचं नाव चेंज नाही करू शकत. जसं आपण आपलं नाव एफिडेविट करून किंवा असं ते गॅजेटला चेंज करतो. किती नावं करतात जनतेत बघितलं. चाकायचं झाड. ठीक आहे. सुधागडमध्ये ब्रेक आता. हॉटेल सुधागड वैभव. आता आम्ही जेवणासाठी थांबतोय. भूक लागली आहे, 1 वाजून गेले. मागच्या वेळी आम्ही चहासाठी थांबलो होतो इथे. चहा चांगला मिळत होता. तर आज फर्स्ट टाइम आम्ही इकडे येतोय, जेवणासाठी ट्राय करणार आहोत. बघा सगळं गच्च भरलंय बघा. अरे कोणी दिसत नाही माणसं. जेवण मिळेल का?
हे तुमच्या झाडांचे आहे? हो, कसे दिले? 4 रुपयाला. हे गोडी शंकरपाळी, ही गोडी आहे. आणि मिरची कशी आहे? 40. ताकातली 40 आणि ताकातली सांडगी येते ती 60. सांडगेवाली कशी आहे? सांडगी पण 40. ही तिखट असणार? नाही तिखट नाही, जास्त तिखट नसेल, नॉर्मल असेल. आणि हे पोहे काय वेगळे आहेत तुमचे? पोहे 60 रुपये किलो. हे बघा, ही बारीकवाली आहे. काय सांग, कमी तिखटवाली कुठली असणार? कमी तिखटवाला घेतो. ही पण कमी तिखट आहे. घेऊ दोन. काय जेवण एक घेते. वडापीठ, चटण्या, मेथकूट, बरेच प्रकार दिसते तिकडे. आपलं जेवण आलेलं आहे सुधागड हॉटेलचं. ताक आहे, कोशिंबीर काकडीची, लोणचं, चटणी, डाळ आणि या 2 भाज्या, चपाती, गुलाबजामुन आणि हे मिरगुंड. दोघांनी आम्ही सेमच घेतले थाळी. आणि मला मिरची पण घेतली आहे. मिरची ताकातली मिरची आणि हे आहे मेथकूट आणि एक स्वीट घेतलं आहे. काय कंजी पेढा. चला जेवायला या. कसं आहे जेवण? चालू केलं. मस्त जेवताना आम्ही जेवून निघताना जोरात पाऊस आला. मस्त वाटते बघा. चला जेवण तर छान होतं, मस्तच. ॲक्च्युली नेहमी आम्ही इंदापूरला जेवतो. आता एक आम्हाला सेकंड ऑप्शन मिळालं आहे, कारण ते बऱ्याच वेळा आम्ही तिकडे जेवलेलो आहोत. सो आता नेक्स्ट टाईम पण इथेच जेवणार. खूप छान असतं जेवण. भाजी वगैरे एकदम मस्त होते, टेस्टी. वांग्याची भाजी, एकंदर सगळंच आयटम छान होते. किती झालं? 445 झाले जेवणाचे. आणि आम्ही सोबत हे मेथकूट घेतलं आहे आणि मिरची पण घेतली आणि हे स्वीट घेतलं आहे. पावसाळ्यातलं सुधागड बघा, पाणी. महाड क्रॉस करतोय आता आम्ही. पोलादपूरच्या दिशेने चाललो आहे. पावसामुळे बघा, नाही तर इथे नुसतं हिरवेगाळ झालं आहे. फार उन्हाळ्याच्या दिवशी चांगलं नाही दिसत, आता छान दिसतं बघा.
आवाजाचं म्युझिक. पोलादपूर आले बघा. एक साईडला लेफ्टला आहे महाबळेश्वरला जायला रोड आहे. पावसाळ्यात महाबळेश्वर पण छान दिसत असेल. रिस्की आहे पण का? रोड नाही बरोबर. तू कधी गेलेली? आले होते एकदा मी पुण्याहून. व्यवस्थित चालवायची गाडी. तर आपलं कशाडी सुरू होईल, कशाडी घाट आणि बघूया बोगदा आपल्याला जायला मिळते का. कशाडी नवीन बोगदा हे बघा, वरून महाबळेश्वर आहे लेफ्टला. हे एकाच ठिकाणी अशा प्रकारे गेले अंडरग्राऊंडने. सगळीकडे फ्लायओव्हर आहे. खूप लेट झाला, 2 तास वाया गेले आपण. बेल्ट बदलण्यात. कशेडी घाटात पाऊस पडला पाहिजे ना आता आपण जाताना. छान वाटतं. बऱ्याच दिवसांनी चालले त्याच्यामुळे जरा छान वाटते.
आता आपल्याला इथून टनलला जायचंय. हा कशाडी घाट पूर्ण बंद केलाय वरचा. पण रोड काय चांगला दिसत नाही. हळू चालवा म्हणून सांगितलेलं आहे. कसं चाललंय तो वरती असं. कधी कुठला रोड बंद होईल, कधी चालू होईल ना काही कळायचं नाही. म्हणून सांभाळून चालव. कळत नाही. चला लवकर. रोडची कंडिशन बघा. टनेलकडे जाणारच रोडची. खूप लांब आहे ना टनेल. पुढे म्हणजे पुढे आहे. पुढे आहे म्हणजे हळू चालवतो. इथून चांगलाच. हा ब्रिज कुठे लागलेला आहे आपल्याला.
टँकर एक पडलाय, त्यामुळे कशेडी कदाचित बंद असेल. अमोनियाचा टँकर पडलेला आहे घाटात. बंदच आहे, चालू आहे. म्हणून बंद ठेवलाय. टनेल सुरू केले आहे. टनल 2 वेच होता, पण लहान गाड्यांना होता, मोठ्या गाड्यांना नव्हता. चला आता अर्ध्या तासात आपण घरी पोचू. पूर्वी कशेडी घाटात काही झालं तरी गाड्या बंद व्हायच्या ना, पूर्ण वाहतूक ठप्प. आता हे अल्टरनेटिव्ह काढलं. बंद ठेवले. इथून आपला आता खेळ सुरू होणार. अर्ध्या तासात आपण घरी पोचतोय. लांबणी काय ते तरवा किती काढलाय बघायचं जमलं तर. आणि उद्या आपली लावणी सुरू होणार आहे. मुर्डे गाव सुरू होतं. इथून मुर्डे गाव सुरू होतं. ते हॉर्न द्यायचा. मांजर बघ. इथपर्यंत नेहमी आम्ही वॉकिंगला येतो. पावसात नुसती हिरवेगार पण आलाय. हिरवी चादर ओढल्यासारखी नाही. कमान दिसते तिथे आमचं घर आहे.
मामा तू एकदम आत घाल नको इकडं. थांब थांब. चला पोचलो आम्ही आता आमच्या गावी. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा तरवा काढायचं चालू आहे काम जोरात. काय हो, कोण कोण आलेत? हा हो मग आम्हाला तिकडे 2 तास तिकडेच लागले आम्हाला. ना तर आम्ही कधीच आलो असतो. ते एसीचं हे झालं ना प्रॉब्लेम. गवत आहे का भरपूर? पाणी नाही त्यात. हा तेच काल त्याने सांगितलं होतं हे तुंबून ठेवा पाणी म्हणून. अजून तिकडे पण काढायचं आहे ना? हा अरे वा व्हेरी गुड. ही गवत पण भारी ना. पाणी असलं की गवत येत नाही का? पाणी असं येत नाही रे. जाऊ दे गवत नका काढू ते आपलं हे केल्यावरती जाईल ना. नांगरणार ना. मी बऱ्याच दिवसांनी आले. त्या टेमकर ना. तुमचं रेनकोट कुठे आहे? हा तुम्हाला ओळखते, यांना बाकीच्यांना मी ओळखत नाही. आपल्या रामवाडीचेच आहेत. हा काय? हा हा केवढ्या केळ्या पडल्या बघा. हो हो मागे नाही नाही आमच्याकडे येतात त्या नेहमी. हो पाठीमागे आपल्या त्या ह्याच्यावर धबधब्यावर. चला काढा, मी चहा बनवते तोपर्यंत. तुम्हाला चहा नसेल झाला ना? हो ठेवते मी चहाला. हा हो मग काय झालं, बाहेरच आहे आमचं, कुठे आतमध्ये आहे. चला मी आणते चहा आणते. हा का तुम्ही तिकडे बोलवते तुम्हाला मग. गेला पण. हे बघा सकाळपासून हे एवढं आपलं तरवा काढून झालेला आहे. हा पक्षी बघा किती ओरडतोय मगापासून. ह्या इकडे पण पेरलेलं ह्या बाजूला. आणि थोडं आता तिकडे जाता ह्या काढतायत. ताया सगळ्या आल्यात त्या. सो हे जे काढले आहे ना ते आता इथे असं नांगरणी करणार ह्या कोपऱ्याला आणि ह्या कोपऱ्याला. आणि मग हे उद्या लावणी करायचे. सो ही भेंडी लावली आहे. ही भेंडीची रोपं केली आहेत. आम्ही असं कसंही टाकतो म्हणजे असं आलं तर आलं.
पक्षी ओरडतोय बघा केवढा. आणि इकडे मसूरकरांची पाहणी चालू आहे. हे बोराचं झाड आहे ना हे? हे बघा माशांची पिल्लं बघा. येतो का तो पक्षी येतो? कोणीतरी त्याचे ते अंडी वगैरे खायला आलंच नाही, तो इथेच ओरडत राहणार. अच्छा हा म्हणतो आवळा पडणार आहे. आला पण कापायला पाहिजे. ही काय मिरची आहे? कसली फळ आहेत? ते हे आहे याचं काय म्हणतात त्याला, ते काटेरी येतं ते. फागलं. फळ लागलंच नाही. त्या नारळाला जोर नाही लावली आहेत ती. आता ते लावली आहे, त्याला पाणी पकडायला पाहिजे खाली.